नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आत्मविश्वास कुठून येतो। परीक्षेच्या आधी रात्री मन सांगतं की मला हे येणार नाही, मला हे जमणार नाही, नक्कीच नापास होणार। तुम्हालाही असं वाटतं का? जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। पण एकच प्रश्न विचारतो, ज्यावेळी तुम्ही अभ्यास केलेला असता त्यावेळी असंच वाटतं का? नाही ना? कारण अभ्यास आणि आत्मविश्वास यामध्ये एक खास कनेक्शन आहे, जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अभ्यासामुळे आत्मविश्वास कसा वाढतो आणि आत्मविश्वास वाढायला नक्की काय करायला पाहिजे। आपण समजून घेऊया की आत्मविश्वास म्हणजे काय। कॉम्पिटन्स इक्वल टू कॉन्फिडन्स, म्हणजे जी गोष्ट आपल्याला येते त्या गोष्टीबद्दल आपल्याला भीती वाटत नाही, जी गोष्ट आपल्याला येते त्यावरच आपला विश्वास बसतो। उदाहरणार्थ एक छोटी गोष्ट बघूयात आपण की जी सगळ्यांच्या अनुभवातली आहे। सायकल चालवताना असा कोण व्यक्ती आहे की जो घाबरत नाही? प्रत्येक व्यक्ती सुरुवातीला सायकल चालवताना घाबरतो, त्याला पडण्याची भीती वाटते। परंतु तो जसा सायकल शिकायला लागतो, त्याला बॅलन्स जमायला लागतं, त्यानंतर त्याच्या मनातली भीती निघून जाते, मग त्याला कोणीही थांबवू शकत नाही। अभ्यासही तेच करतो। ज्ञान म्हणजे भीती कमी होणे, माहिती नाही बरोबर भीती, माहिती आहे बरोबर आत्मविश्वास। एखाद्या गोष्टीबद्दलचे ज्ञान वाढले की आपली भीती कमी होते। जसे की समीकरण बघूया की माहिती नाही म्हणजे भीती आणि माहिती आहे म्हणजे आत्मविश्वास। आपल्याला परीक्षेची भीती का वाटते? त्याचे कारण आहे हे येणार नाही मला ही भावना जेवढी जास्त दृढ तेवढीच भीती जास्त। म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीबद्दल मनामध्ये भीती जास्त निर्माण होते। पण जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती असते तेव्हा त्या गोष्टीबद्दलची भीती आपल्या मनामधून निघून जाते, म्हणजे भीतीही कमी होते। जसे की डॉक्टरांना ऑपरेशनची भीती नसते, कारण त्यांनी वर्षानुवर्ष त्यासाठी प्रॅक्टिस केलेली असते। तसंच विद्यार्थ्यांसाठीही आपला अभ्यास म्हणजे आपली प्रॅक्टिस आहे। त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढी भीती कमी। तर ही भीती कमी करण्याकरिता आपल्याला एक चॅप्टर, एक तास, एक दिवस या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला सुरुवात करावी लागेल। आपण एक चॅप्टर पूर्ण केला की आपण स्वतःला विचारलं पाहिजे की झालं का? हो झालं। हे छोटे ब्रेनला सिग्नल देतं की मी हे करू शकतो, हे मला जमतोय, मी हे केलं आहे, आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते। मग दुसरा चॅप्टर, मग एक टेस्ट, पुन्हा एक एक्झाम। हे प्रत्येक छोटे यश आपल्या आत्मविश्वासाची एक वीट आहे, आणि या विटांनीच उभी राहते ती एक मजबूत भिंत, आणि ही मजबूत भिंतच म्हणजेच आपला आत्मविश्वास आहे। आता आपण बघूया ब्रेन सायन्स। ब्रेन सायन्स काय सांगतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवारपणे करतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये त्याचे न्यूरल पाथवेज तयार होतात, म्हणजेच रस्ते मजबूत होतात। जसे की आपण एखाद्या रस्त्याने रोज जातो, त्या रस्त्यांबद्दल आपल्याला पूर्ण माहिती होते की कोणत्या ठिकाणी खड्डा आहे, कोणत्या ठिकाणी ब्रेकर आहे, इथपर्यंत आपल्याला त्या रस्त्याची माहिती असते। आपण रात्रीच्या वेळी जरी त्या रस्त्याने गेलो तरी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात। अभ्यास आठवल्यामुळे आपल्याला उत्तर लिहिणं सहज सोपं जातं, त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो। हे मॅजिक नाही, हे सायन्स आहे, आणि हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडू शकतं। फक्त आवश्यकता आहे ती सरावाची। आणि शेवटची पण सर्वात पॉवरफुल गोष्ट ती म्हणजे परीक्षेच्या आधी एकच वाक्य आपल्या मनात असतं जे की आपल्याला शांत ठेवतं, ते म्हणजे मी अभ्यास केलेला आहे। ज्यांनी अभ्यास केलेला नाही त्यांना परीक्षा हॉलमध्ये घाम फुटतो, परंतु ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते परीक्षा हॉलमध्ये शांतपणे बसतात आणि पेपर सोडवतात। तयारी सर्वात मोठी शांती आहे। तर मित्रांनो, आज एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास हा काही विकत मिळत नाही, तर तो अभ्यासाने कमवावा लागतो। आजपासून एक छोटी सुरुवात करूया। एक चॅप्टर, एक तास, एक दिवस, आणि बघा कसा बदलतो तुमचा आत्मविश्वास। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।